एखाद्या पॉलिसीमध्ये एक स्पेसिफिक अमाउंट पेएबल असते, परंतु पॉलिसी धारकाने किंवा त्याच्या नॉमिनीने चुकीने जर कमी रकमेचा क्लेम केला असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये कंपनी त्याचा क्लेम रद्द करू शकते का? किंवा जेवढ्या रकमेचा क्लेम केला असेल तेवढीच रक्कम त्याला मिळेल का? किंवा जितकी रक्कम त्या पॉलिसीमध्ये कंपनीने ठरवलेली असेल तेवढी पूर्ण रक्कम कंपनी देईल का? हे सर्व माहिती करून घेऊया नॅशनल कन्झ्युमर कमिशन पुढे डिसाईड झालेल्या रिव्हिजन पिटिशनवरून. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या मॅटरमध्ये रिस्पॉन्डंट गीता दामहेसचे हजबंड 15 जानेवारी 2000 ला जीवन मित्र पॉलिसी काढतात आणि या पॉलिसीमध्ये ट्रिपल कव्हर इंडोमेंट प्लॅन असतो व 2 लाख रुपयाचे ॲश्युरन्स असते. आता या पॉलिसीमध्ये मृतकाची वाईफ ही नॉमिनी असते. ज्याने ही पॉलिसी घेतली त्याचा मृत्यू 16 जून 2002 मध्ये होतो. आपल्या हजबंडच्या मृत्यूनंतर गीता दामहेस LIC कडे क्लेम करतात, परंतु त्यांचा तो क्लेम नाकारण्यात येतो, कारण येथे LICचे म्हणणे असते की त्यांच्या हजबंडने पॉलिसी घेतेवेळी त्यांनी त्यांच्या हेल्थ संबंधी माहिती दडपून ठेवली होती. आता LICने त्यांचा क्लेम नाकारल्यानंतर गीता दामहेस यांनी एक कन्झ्युमर कंप्लेंट फाईल केली आणि कन्झ्युमर कमिशनने त्यांचा तो क्लेम अलाउ केला आणि म्हटले की केवळ माहिती दडपून ठेवण्याच्या ग्राउंडवरून पॉलिसीचा क्लेम नाकारणे योग्य नाही आणि 2 लाख रुपये 6% व्याजासह पे करण्याचे LICला डिरेक्शन्स दिले. आणि त्यानंतर LICने स्टेट कमिशनकडे अपील फाईल केली, परंतु स्टेट कमिशनने मात्र ती अपील डिसमिस केली व त्यानंतर LICने पुन्हा नॅशनल कन्झ्युमर कमिशनकडे रिव्हिजन पिटिशन फाईल केली. ती सुद्धा डिसमिस करण्यात आली. स्टेट कमिशनचाच ऑर्डर येथे मान्य करण्यात आला आणि ऑर्डरमध्ये दिलेली रक्कम गीता दामहेसने स्वीकारली. परंतु 2012 मध्ये पुन्हा गीता दामहेसने कन्झ्युमर कंप्लेंट फाईल केली. आता ही पुन्हा कन्झ्युमर कंप्लेंट फाईल केल्यानंतर त्या कन्झ्युमर फोरमने ती डिसमिस केली व कारण सांगण्यात आले की 2004 मध्ये जी कंप्लेंट फाईल केली होती कंप्लेनंटने गीता दामहेस यांनी, त्याचे कॉज ऑफ ॲक्शन आणि सब्जेक्ट मॅटर त्यांनी या सेकंड कंप्लेंटमध्ये सुद्धा तेच टाकले होते. तेच कॉज ऑफ ॲक्शन आणि तेच सब्जेक्ट मॅटर घेऊन 2015 मध्ये ती कंप्लेंट फाईल करण्यात आलेली होती. तेच कॉज ऑफ ॲक्शन आणि तेच सब्जेक्ट मॅटर असल्यामुळे 2015 मध्ये कन्झ्युमर फोरमने ही कंप्लेंट डिसमिस केली. गीता दामहेसला 3 वेळा या पॉलिसीचा क्लेम करण्याचा राईट होता. त्याचबरोबर हा ट्रिपल कव्हर एंडोमेंट प्लॅन असल्यामुळे त्या 2 लाख रुपये रकमेसोबत या प्लॅनला अनुसरूनच कंप्लेंट फाईल करायला पाहिजे होती, परंतु तिने केवळ 2 लाख रुपये या रकमेकरिताच पॉलिसी क्लेम केलेला होता व बाकीची उर्वरित रक्कम तिने सोडली. तसेच तिने ती रक्कम का सोडली याचे रिझन सुद्धा त्या कंप्लेंटमध्ये नमूद केले नव्हते. आता CPCच्या ऑर्डर 2 रूल 2 प्रमाणे इन्शुरन्सच्या बॅलन्स अमाउंट करिता ती या कंप्लेंटमध्ये क्लेम करू शकत नाही. सेकंड कंप्लेंटमध्ये तेच कॉज ऑफ ॲक्शन आणि तोच सब्जेक्ट मॅटर घेऊन पुन्हा सेकंड कंप्लेंट दाखल करता येत नाही या CPCच्या ऑर्डर 2 आणि रूल 2 प्रमाणे. आता ही दुसऱ्यांदा दाखल केलेली कंप्लेंट कन्झ्युमर फोरमने 12 मार्च 2015 मध्ये डिसमिस केल्यानंतर गीता दामहेसने अपील फाईल केली स्टेट कन्झ्युमर कमिशन पुढे. स्टेट कमिशनने ही अपील अलाउ केली आणि कन्झ्युमर फोरमने केलेला ऑर्डर सेट असाइड केला व आपल्या ऑर्डरमध्ये स्टेट कमिशनने नमूद केले की गीता दामहेस यांनी ॲक्सेप्ट केलेली रक्कम म्हणजे 2,38,800 रुपये मायनस करून उर्वरित रक्कम चेकद्वारे पे करण्याचे, प्लस त्या रकमेवरती 9% इंटरेस्ट अलाउ करून ती रक्कम पे करण्याचे डिरेक्शन्स दिले. त्याचबरोबर 10,000 रुपये कंपेन्सेशन आणि पुन्हा 10,000 रुपये केसचा खर्च म्हणून पे करण्याचे LICला डिरेक्शन्स दिले. परंतु LICने या स्टेट कन्झ्युमर कमिशनच्या ऑर्डरला चॅलेंज केले आणि नॅशनल कन्झ्युमर कमिशनकडे रिव्हिजन फाईल केली. स्टेट कन्झ्युमर कमिशनने केलेला ऑर्डर हा बेकायदेशीर आणि चुकीचा असल्याचे LICने म्हटले. LICने पुढे सांगितले की गीता दामहेसने केलेली कंप्लेंट ही दुसरी कंप्लेंट बरोबर नाही, कारण पहिल्या कंप्लेंटचे कॉज ऑफ ॲक्शन त्यांनी दुसऱ्या कंप्लेंटमध्ये सुद्धा तेच घेतलेले आहे. तसेच त्यांनी फाईल केलेली ही कंप्लेंट टाइम बार्ड आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर नॅशनल कन्झ्युमर कमिशनने आपल्या जजमेंटमध्ये सांगितले की LICने ही पॉलिसी ट्रिपल बेनिफिट पॉलिसी असल्याचे ॲडमिट केले आहे. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर नॉर्मल सिच्युएशनमध्ये 2 लाख रुपये पेएबल होते, परंतु मॅच्युरिटीच्या डेटपूर्वी जर घटना घडली तर 3 वेळा रक्कम ती पेएबल होती, म्हणजे 6 लाख रुपयाचे ॲश्युरन्स या पॉलिसीमध्ये होते. ही बाब पिटिशनरने म्हणजे LICने ॲडमिट केलेली आहे.
सुरुवातीला पॉलिसीच्या वेळी मृतकाने त्याच्या हेल्थ संबंधी माहिती दडपून ठेवल्यामुळे त्या मृतकाच्या वाईफ गीता दामहेस यांनी केलेला क्लेम नामंजूर केला LICने. परंतु डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरम पासून ते नॅशनल कन्झ्युमर कमिशन पर्यंत गीता दामहेस यांच्या फेवरनेच ऑर्डर करण्यात आलेली आहे व 2 लाख रुपये विथ इंटरेस्ट पे करण्याचे आदेशित करण्यात आले. तथापि दुसऱ्या कंप्लेंटला टाइम बार्ड या ग्राउंड खाली LICने कंटेस्ट केले. CPCच्या ऑर्डर 2 रूल 2 प्रमाणे स्टेट कमिशन पुढे सुद्धा हाच मुद्दा त्यांनी उपस्थित केला. परंतु कंप्लेंटने यावर सांगितले की सेकंड कंप्लेंट ही टाइम बार्ड नाही, कारण सदर पॉलिसीची पूर्ण रक्कम आम्ही ऍक्सेप्ट केली नव्हती व कंप्लेंटने या मुद्द्याला पुष्टी देण्याकरिता 2 जजमेंट्सचा येथे रेफरन्स दिला. नॅशनल कमिशनने पुढे म्हटले की स्टेट कमिशनने त्यांच्या ऑर्डरमध्ये ऑर्डर 2 रूल 2 ला कन्सिडर केले. त्यांच्या मते कंप्लेंटने केवळ 2 लाख रुपये या प्रिन्सिपल अमाऊंटचीच डिमांड केलेली होती, परंतु तिने दुसऱ्या कंप्लेंटमध्ये उर्वरित रकमेचा क्लेम केला असल्यामुळे हा क्लेम CPCच्या ऑर्डर 2 रूल 2 मध्ये बार्ड नाही. स्टेट कमिशनने ऑब्झर्व केले की कंप्लेंटने तिच्या हक्काला बाधा न येता LICने दिलेला चेक त्यांनी ऍक्सेप्ट केलेला होता. त्यानंतर पहिल्या केसमध्ये जो वेळ त्यांना लागला तो एक्सक्लूड करायला पाहिजे होता. नॅशनल कमिशनने आपल्या जजमेंटमध्ये म्हटले की स्टेट कन्झ्युमर कमिशनने कन्झ्युमर फोरमचा ऑर्डर अनसस्टेनेबल अँड अनॲक्सेप्टेबल ठरवला, कारण ही पॉलिसी 3 टाइम्स पेएबल आहे. 2004 मध्ये गीता दामहेस यांनी जी कंप्लेंट फाईल केलेली होती त्यामध्ये 2 लाख रुपयाची रक्कम ही मागावून इन्सर्ट करण्यात आलेली होती. तसेच मृतकाची वाईफ ही इलिटरेट अँड अनएम्प्लॉयड आहे. त्यांच्या हे नंतर लक्षात आले की सदर पॉलिसी ही ट्रिपल बेनिफिट पॉलिसी आहे आणि ही अमाऊंट ट्रिपल होईल. परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा पॉलिसी घेणाऱ्याचा मृत्यू हा त्या पॉलिसीच्या मॅच्युरिटीच्या पूर्वीच झालेला असला पाहिजे. तर यानंतर पुढे नॅशनल कन्झ्युमर कमिशनने म्हटले की एकदा पॉलिसीची रक्कम ही पेएबल असल्याचे डिसाईड झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनीची ही ड्युटी आहे की त्यांनी पॉलिसीच्या टर्म्स अँड कंडिशन्स प्रमाणे संपूर्ण अमाऊंट पे केली पाहिजे. मग जरी त्या नॉमिनीने किंवा लिगल हेल्सने कमी अमाऊंटचा क्लेम केला असला तरी. पुढे नॅशनल कमिशनने हेही म्हटले की पिटिशनर LIC ही पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपनी असल्यामुळे ती आपले ऑब्लिगेशन फुलफिल करण्यापासून पळ काढू शकत नाही. ज्याप्रमाणे स्टेट कमिशनने पिटिशनरचे म्हणजे LICचे क्लेम नाकारणे हे अयोग्य असल्याचे म्हटले, पॉलिसीची रक्कम ही पेएबल ठरवल्यानंतर ती पे करायलाच पाहिजे असे सांगितले आणि स्टेट कमिशनने केलेला ऑर्डर हा जस्टिफाईड ठरवला व LICने फाईल केलेली रिव्हिजन ही डिसमिस केली. तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आले असेलच की एकदा पॉलिसीमध्ये पेएबल ठरवलेली रक्कम ही पे करावीच लागते. जरी पहिल्या अमाऊंटचा क्लेम हा कमी केल्या गेला असला तरी ही LICची ड्युटीच आहे असे नॅशनल कन्झ्युमर कमिशनने त्यांच्या जजमेंटमध्ये सांगितले. या जजमेंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.